सगळ्यांच्या आग्रहास्तव आम्ही इथे आलो आहोत. क्रिकेटची आवड आहे, आयुष्यभर क्रिकेट खेळलो आहोत आणि म्हणून आम्ही आलो. फक्त आता आम्ही हे एन्जॉय करण्यासाठी आलो, स्पर्धा पाहण्यासाठी आलो आणि त्यातही खेळण्यासाठी आलो. पण अतिशय सुंदर नियोजन, अशा पद्धतीचं नियोजन करणं सोपं नाही. या सगळ्यांना आपण मला वाटतं जेवढे त्यांचे धन्यवाद द्यायला पाहिजेत ते खूप कमी आहेत आणि मला या पूर्ण स्पर्धेला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. यानंतर आमचे कॉमेंटेटर मित्र निश्चितच अजित सर यानंतर समालोचन करतील. सर जरा 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर इथे आलेला आहे. खेळाडूंची नावं माहीत नाही आणि सामना सुरू झालाय. तर मी शेवटची विनंती देतो, अन्यथा तुम्हाला धावांची पेनल्टी लागेल आणि ओव्हरची पेनल्टी लागेल. सर वेळ कमी आहे आपल्याकडे आणि एक्स्ट्रा प्लेअर इकडे येत नाहीत. आपले स्पर्धा आपण युट्यूबवर लाईव्ह पाहताय, त्यामुळे नक्कीच सुरुवातीलाच आपण यायचं. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. सर थांबा जोपर्यंत बॅट्समनची नावं येत नाही. हॅलो. संघाच्या सर्व कर्णधार आणि संघ मालकांना विनंती आहे, आम्ही वारंवार इथे विनंती करत असतो की अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे आमच्याकडे संपर्क साधा. कारण यूट्यूबच्या माध्यमातून आणि इथे नाव नोंदणी करण्यासाठी आम्हाला ती खूप गरजेची असते की कोणता फलंदाज कोणता गोलंदाज इथे खेळ करत असतो. कारण यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे लोक घर बसल्याच्या स्पर्धेचा अनुभव घेत असतात, तर त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की कोणता फलंदाज गोलंदाज खेळतोय या मैदानाच्या दिशेने. कृपया यापुढे यांची विनंती नम्र विनंती घ्यायची आहे. मयूर आणि हर्ष यस, यावेळी मोठा फटका पाहायला भेटतोय आणि ऑन साईडला म्हणजे थोडासा कावकुडन रिझन मध्ये हा फटका पाहायला भेटला आणि झेल बाद होत आहेत फलंदाज. मयूर बाद होत आहेत. पहिला झटका लागतोय संघाला, म्हणजेच आमच्या शिवप्रेमी लायन्स संघाला पहिला झटका लागतोय. पहिला विकेट गडी बाद होतोय 4 या धावसंख्येवर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश दाखल होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन झालं. नॉन स्ट्राईक आपण हर्ष यांना पाहू शकतो. तर गोलंदाजी मार्कवर प्रफुल आणि सामना पाहतोय मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रॉयल गांगू यांनी टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, तर शिवप्रेमी लायन्स यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. मॅच नंबर 3 आणि पहिलाच झटका लागलाय टीम शिवप्रेमी लायन्स संघाला. मयूर यांच्या रूपामध्ये 4 धावा झाल्यात. अनेक महत्वपूर्ण मॅच आपण पाहताय. खंबाळी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिला श्री आदिष्टी देवी चषक हा महासंग्राम क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. यावेळी कट केला मागील बाजूला शॉर्ट थर्ड बँडला खेळाडू आहेत. 1 धाव नक्कीच भेटणार. रुपेश यांच्या बॅटमधून ही पहिली धाव अर्जित केली जाते वैयक्तिक. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली शिवप्रेमी लायन्स संघाची 5 धावा. धावांसाठी सुरू असलेला खेळ, धावांसाठी सुरू असलेली धावपळ म्हणजेच हा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. धावांसाठी धाव पाहायला भेटतोय आणि एक चांगल्या मॅचेस पाहायला भेटतील. गोलंदाजी मार्कवर प्रफुल, उंच पुरेसे गोलंदाज, एक 10-15 पावलांचा रनअप आणि स्ट्राईकवर आपण जर पाहिलं तर हर्ष. मोठा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू तेथे आहेत आणि एकच धाव भेटेल की काय? हो, एकच धाव भेटेल. एका धावावर समाधानी राहावं लागतंय. 5 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा झाल्यात आणि 1 गडी बाद झालाय शिवप्रेमी लायन्स या संघाचा. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये लीग पद्धतीचे सामने, त्यामुळे नक्कीच हे सामने आपल्याला जिंकावे लागतील. 8 संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला भेटतील आणि 3 षटकांचे सामने असणार. यावेळी कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स चाललाय सीमारेषच्या पलीकडे. येतोय खांबाळी प्रीमियर लीग चौकार, बाउंड्री. यस, या मॅच नंबर 3 मधील पहिली बाउंड्री पाहायला भेटते. धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटते. रुपेश यांच्या बॅटमधून चौकार पाहायला भेटला. धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा झालेत. चला लवकर स्पीडअप करायचं आहे, जास्त चर्चा करायची नाहीये, वेळ कमी आपल्याकडे. फिल्डिंग लावून घ्यायचे. गोलंदाजी मार्कवर लवकरात लवकर आपला गोलंदाज दाखल करायचे.
बस पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद आणि शिवप्रेमी लायन्स या संघाची धावसंख्या झाली होती 10 धावा. डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचले आणि अंतिम शेवटचे 2 षटक, शेवटचे 12 चेंडू पाहूया कशा प्रकारे किती धावा येणार, किती धावांचा टार्गेट सेट होणार. आज संपूर्ण ही लढत चालली होती मैदानाच्या आतमध्ये. श्री आदिष्टी देवी चषक, आपले आदिष्टी देवी ग्रामदैवत तिच्या नावाने हे चषक भरवलं जात आहे. संपूर्ण ग्रामस्थ खांबाळे मित्र परिवार इथे दाखल झालाय. निमित्त आहे खांबाळे प्रीमियर लीग 2026चा पर्व. पहिला ज्यावर आम्हा सर्वांना हे गर्व, असं सर्वांचा अभिमानाचं स्वाभिमानाचं असं पहिलं पर्व. आणि पाहूया या पहिल्या पर्वामध्ये कोण या वर्षी पहिल्या पर्वाचा मानकरी ठरणार. आणि क्रिकेटचं निमित्त आहे, ज्या निमित्ताने सर्वच आमचे मित्रपरिवार एकत्र आला आहे, खांबाळे ग्रामस्थ. त्यामुळे नक्कीच आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. परत मॅचच्या दिशेने यावेळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत पार्थ. पहिला चेंडू पार्थ यांचा आपण जर पाहिला, व्हाईट बॉल आणि त्या व्हाईट बॉलवर आलेली सिंगलची धाव. त्यामुळे 2 धावांची भर आपण पाहिलं तर शिवप्रेमी लायन्स यांच्या संघाच्या खात्यामध्ये पडताना पाहायला भेटते. 12 धावा झालेत. 1 to 12 12 धावा. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा अजून देखील पडलेला नाही. पहिला चेंडू अवांतर होता. नियम क्रमांक 25 हा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाला टाकावा लागेल. तर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आपण रुपेशांना पाहतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, पिक करता आला नाही आणि निर्धाव चेंडू बीट केलं रुपेशाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. डॉट बॉल पाहायला भेटतोय. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या झाली ती 12 धावा. यावेळी मोठा फटका. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू तिथे आहेत, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. क्या बात आहे, फिल्डिंग चांगली आणि त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहे 2 धावा. रुपेश यांच्या बॅटमधून हा फटका. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जाताना पाहायला भेटते. 14 धावा झाले धावफलकावर. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा खेळ झाला. अजून देखील पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक. दिवस खेळायचा होता, उलटा फुलटा आणि पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय खांबाळे प्रीमियर लीग चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली शिवप्रेमी संघाची 18 धावा. एक चांगल्या स्थितीत आहे संघ आणि 3 षटकांचा सामना असणार आहे. लीग पद्धतीचे सामने असणार, त्यामुळे थोडासा टार्गेट मोठा ठेवण्याचा प्रयत्न असेल शिवप्रेमी संघाचा. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. टॉस जिंकला होता तो रॉयल गांगो संघाने आणि कुठेतरी हा डिसिजन कोणाच्या बाजूने योग्य ठरतोय हे देखील पाहायचंय. रिव्हर्स केलेला पहिल्याच षटकामध्ये जर पाहिलं रुपेशच्या बॅटमधून चौकार आला. यावेळी देखील तेच घडतंय. यावेळी थोडेसे सफल झाले. स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून चेंडू थांबणार नाहीये. जातोय आर पार, सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय खांबाळे प्रीमियर लीग चौकार. 22 धावा झाल्या धावफलकावर. एक गडी बाद. दोन्ही चौकार रुपेशच्या बॅट मधून पाहायला भेटले. 4 चेंडूचा खेळ झालाय. 22 धावा झाले. चांगल्या स्थितीत आहे संघ. रुपेश मात्र गिअर बदलतायत, गिअर चेंज. थोडंसं डिस्कशन कमी करायचं आहे, थोडंसं फास्ट आणि स्पीड अप करायचं आहे, थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो. 22 स्कोर कार्ड पाहायला भेटत आहेत आपल्याला. इस बार रिवर्स, उलटा पुलटा, अल्टी पलटी आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, होतोय कल्टी. 4 धावा पुन्हा एकदा रुपेश यांच्या बॅट मधून. 26 धावांवर मजल मारली होती शिवप्रेमी संघाने. 26 धावा झाल्यात आणि माझ्या मते शेवटचा चेंडू शिल्लक आहे, अंतिम चेंडू. परंतु या षटका दरम्यान जर पाहिलं तर रुपेशच्या बॅट मधून 2 रिव्हर्सचे फटके, एक स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा चौकार, असे 3 चौकार पाहायला भेटले आपल्याला. गिअर मात्र चेंज केला रुपेश यांनी. पहिल्या षटकामध्ये पहिल्या त्यांच्या बॅटमधून चौकार आला, या मॅचचा पहिला चौकार. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपली खऱ्या अर्थाने फलंदाजी दाखवतात, फलंदाजीची धार दाखवतात. 26 धावा झाल्यात. सफल झाले. यावेळी कट केला, हलक्या हाताने सन्मान दिला. लेट कट पाहायला भेटते मागील बाजूला, म्हणजे लॉंग थर्ड मॅनला खेळाडू तिथे आहेत आणि डीप मध्ये खेळाडू होते. सिंगलने धावफलक पुढे जाते. 27 धावा झाल्यात आणि षटक देखील संपते. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ संपते. एक गडी बाद. 27 धावा झाल्या शिवप्रेमी लायन्स संघाच्या.
27 एक चांगल्या स्थितीत आहे. अंतिम 6 चेंडू. चला स्पीडअप करा, विनंती असेल आपल्याला. गणेश येतात गोलंदाजी मार्गावर. अंतिम निर्णायक हाणामारीचा षटक हाताळण्यासाठी गणेशांच्या हातामध्ये चेंडू सोडलाय. स्ट्राईकवर आहे रुपेश, ज्यांच्याकडून धुवाधार बल्लेबाजी पाहायला भेटते. यावेळी चेंडू हवेत, लॉफ्टेड ड्राईव्ह, स्क्वेअर लेग, सीमा बाउंड्रीच्या वरून येतोय षटकार. कणकणीत दणदणीत षटकार पाहायला भेटतो आपल्याला. यावेळी 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झाली ती 33, 33 धावा. क्या बात आहे. रुपेश मात्र ऐकत नाहीये, गेअर चेंज केला. यावेळी 6व्या गेअरवर गाडी गेले. ही स्पर्धा आपण वन लाईव्ह फोटोग्राफी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर लाईव्ह देखील पाहू शकता. मनीष डाबी, अगर अगदी आपण खारदांड्याला गेलात आणि मनीषांचं नाव विचारलं तर तुम्हाला लहान पोरगा देखील नेऊन सोडेल त्यांच्या पर्यंत आणि तुम्हाला एक चांगला लाईव्ह क्रिस्टल क्लिअर प्रक्षेपण पाहायला भेटतंय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे यांच्या चॅनलला नक्कीच लाईव्ह करा. वन लव फोटोग्राफी या चॅनलचं नाव. यावेळी ऑन साईडला, यावेळी काव कॉर्नरच्या डोक्याच्या वरून मस्तकवर दस्तक देत चेंडू जातोय सीमा पार. धाव येतील त्या 6, येतोय षटकार. 39 धावा. तोडफोड फलंदाजी पाहायला भेटते रुपेश यांची. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकार आणि 4 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटले. एक सिंगल, एक डबल आणि पुन्हा एक सिंगल. काय फलंदाजी करतात. 32 धावा झाल्यात. एकदा रुपेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय बॅटिंग करतोय रुपेश मैदानाच्या आतमध्ये. मन जिंकले सर्व क्रिकेट रसिकांची. पुन्हा एकदा यावेळी अलॉंग विथ द कार्पेट ऑन साईडला मिड ऑनला खेळाडू आहे. एकच धाव भेटणार. काय फलंदाजी करतात आणि धावफलक देखील पुढे जाते. 40 धावा झाल्यात. आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. टीम आहे शिवप्रेमी लायन्स आणि फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये रुपेश. स्ट्राईक होते, रोटेट. हर्ष येतात स्ट्राईकवर. क्या बात आहे. यावेळी बॅकफुटला गेले आणि समोरच्या बाजूने चेंडू जाईल की नाही, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. गुड फिल्डिंग. अगदी लांबवरचं अंतर गाठलं खेळाडूंनी आणि थोडासा वाईडिश लॉंग ऑफला चेंडू होता, त्या चेंडूला अडवण्याचं काम केलं. हर्ष यांच्या बॅटमधून हा फटका होता. सिंगल नक्कीच भेटेल. 41 झालेत. शेवटचे 2 चेंडू अंतिम षटकातील आणि पाहूया समोर आहे डेंजर रुपेश यांच्या बॅटमधून आता किती धावा येणार. यावेळी ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कॉर्नर मध्ये खेळाडू आहे. चुकी होते, चुकीला माफी नाही. चेंडू थांबणार नाहीये. जातोय आर पार. धावा मिळतील 4. येतोय खांबाळे प्रीमियर लीग चौकार. पुन्हा एकदा 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. 45 धावा झाल्यात आणि समोर रुपेश. छोटा पॅकेट बडा धमाका. हाईट कम फाईट ज्यादा पाहायला भेटे रुपेश यांच्या माध्यमातून. काय फलंदाजी करतायत रुपेश यांनी मन जिंकले आणि सर्वात बिग धावसंख्या पाहायला भेटते आतापर्यंत शिवप्रेमी लायन्स यांच्या माध्यमातून. 45 धावा. शेवटचा चेंडू. पहिल्या इनिंगचा खेळ. यावेळी रिवर्स खेळायचा होता. मन बनवलं होतं पहिलंच की रिवर्स खेळायचंय. प्रयत्न मात्र फसला. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपला. 1 गडी बाद आणि 45 धावा झाल्या टीम शिवप्रेमी लायन्स यांच्या. 46 धावा करायच्या आहेत रॉयल गांगो संघाला. पाहूया 46 धावांचा पाठलाग कसा करणार. थोडं स्पीडअप करा. फटाफट मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम शिवप्रेमी लायन्स यांना विनंती करतो. तर रॉयल गांगो आपले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि जर बॅटिंगचा विचार केला तर रुपेश यांनी वैयक्तिक हॅलो. यानंतर होणारा सामना मावळा वॉरियर्स वर्सेस जगदंबा किंग्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. मावळा वॉरियर्स वर्सेस जगदंबा किंग्स. नक्कीच धन्यवाद विशाल. चला स्पीडअप करा. बॅट्समन पाठवायचे तर शिवप्रेमी लायन्स फिल्डिंग लावून घ्या. वेळ फार कमी आपल्याकडे.
शिवप्रेमी लायन्स पुन्हा एकदा विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये या, लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. रॉयल गांगो आपण बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. रुपेश यांची वैयक्तिक 37 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहिली. दुवादार खेळी, षटकार होते त्याच्यामध्ये 2, आणि जर चौकारांचा विचार केला तर आपण कमीत कमी 5 चौकार पाहिले, सिंगल्स पाहायला भेटले 2. काय बॅटिंग केली रुपेश यांनी. अगदी सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेमध्ये पाहिली तर शिवप्रेमी यांची वैयक्तिक 37 धावा केल्या रुपेश यांनी. ओव्हर्समध्ये आपल्याला पेनल्टी लागेल. मध्ये मावळा वॉरियर्स वर्सेस जगदंबा किंग्स यानंतर होणारा सामना. आणि नाणेफेकीचा जो कॉल जातोय तो मात्र जगदंबा किंग्सच्या बाजूने. तर बघायचं आहे जगदंबा किंग्स प्रथम तुम्ही कोणता निर्णय घ्याल या स्पर्धेदरम्यान. आता जे तुम्ही 2 सामने बघितला, तर तिसऱ्या सामन्याला मात्र सुरुवात चालू आहे. तर तुम्ही नाणेफेकी जिंकून प्रथम कोणता डिसिजन घ्याल? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. निश्चितच त्यामागेच तुमची स्ट्रॅटेजी काय असेल आणि किती धावांपर्यंत तुम्ही त्यांना रोखून ठेवाल? जास्तीत जास्त 30. ओके, तर मग विनंती करतोय मावळा वॉरियर्स संघाला 30 धावांपर्यंत तुम्हाला रोखून ठेवण्यासाठी जगदंबा किंग्सच्या कर्णधाराने सांगितलंय. तर तुमच्याकडे जे फलंदाज आहेत त्यांच्या अनुभवावरती तुम्ही काय सांगाल की 30 धावांच्या वरती तुम्ही धावा करू शकाल की तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? नक्कीच आम्ही 30 धावांच्या वरती धावा करणार आणि आमच्याकडे फलंदाज आहेत. ओके, निश्चितच दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि सर्व दोन्ही संघांना विनंती करतोय की तुम्ही यानंतरच्या सामन्यासाठी रेडी राहायचं आहे. तोपर्यंत चालू असलेला आणि या चालू असलेल्या सामन्यामध्ये अतिरिक्त खेळाडूंना विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. यानंतरचं समालोचन पुन्हा एकदा आपण जोडू, ते म्हणजे अजित सरांसोबत. ओव्हरटॉकॉम बॉक्स. येस, नक्कीच विशाल सर धन्यवाद. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय आणि वळूयात आपण चालू मॅचच्या दिशेने. मॅच नंबर 3 फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि शिवप्रेमी लायन्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 45 धावा केल्या आहेत आणि रॉयल गांगो संघाला 46 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर मयूर दाखल होत आहेत आणि जर पाहिलं तर रॉयल गांगोतर्फे फलंदाजीसाठी म्हणजे 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी अनिल आणि प्रफुल्ली जोडी मैदानाच्या आत. स्ट्राईकवर अनिल रेड कॅप परिधान केले आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं तर प्रफुल्ल. वळव्यात या मॅचकडे दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतील रॉयल गांगो संघ या मैदानाच्या आतमध्ये पाहूया. गोलंदाजी मार्कवर मयूर मॅच लावते. सुरुवात दुसऱ्या डावाला, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू थोडासा लांब टप्पा ठेवला होता. सॉफ्ट डिस्मिस लाऊड अपील केलं जात आहे यश त्यांच्या मागे, परंतु लेग अंपायर यांच्यावर कोणताही प्रभाव पडत नाहीये. पंच मात्र तटस्थ राहत आहेत आणि डिसिजन नॉट आउट असणार आहे. पहिला चेंडू राहिला तो मयूर यांच्या नावावर, पहिला चेंडू राहिला तो शिवप्रेमी संघाच्या नावावर. डॉट बॉल पाहायला भेटतोय आपल्याला, परंतु त्यानंतर अनिल कसा कमबॅक करतील कारण धावसंख्येचा फलक मोठा आहे. 18 चेंडू मध्ये करायचे आहेत. यावेळी आडव्या बॅटनी लपेटला या चेंडूला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आर पार चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय खांबाळे प्रीमियर लीग चौकार. क्या बात आहे, चौकार पाहायला भेटला. यावेळी थोडंसं लपेटलं होतं, थोडासा लांब चेंडू ठेवला होता आणि चांगला खेळून काढला अनिल यांनी. 4 धावांनी धावसंख्येचा श्री गणेशा झालाय रॉयल गांगो संघाच्या. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायला लागणार आहे कारण टार्गेट मोठा आहे आणि चेंडू जर पाहिले तर आता तुमच्याकडे 16 चेंडू शिल्लक आहेत.
गोलंदाजी मार्कवर मयूर क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. मागे मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर रुपेश यांनी आपली वेगळी छाप सोडली. छोटा पॅकेट बडा धमाका रुपेश, वैयक्तिक 37 धावा केल्या. गुड बॅटिंग रुपेश. परंतु या दुसऱ्या डावामध्ये मॅच अजून संपलेला नाही. दुसऱ्या डावाचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा अनिल थोडासा लांबून खेळायचं होतं, लपेटायचं होतं. व्हाईट बॉल. पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत आहेत. हरेश्वर दानुसर प्रमुख पंचांच्या भूमिकेत, स्ट्राईक अंपायरच्या भूमिकेत यस अमोल आहेत स्ट्राईक अंपायरच्या भूमिकेत. आणि नक्कीच आमच्यापर्यंत अचूक डिसिजन पोहोचवण्याचा त्यांचा देखील प्रयत्न असेल. पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन असेल, त्यामुळे रिस्पेक्ट करा या डिसिजनचा. वरच चालू मॅचच्या दिशेने मयूर गोलंदाजी मार्कवर थोडासा 10-15 पावलाचा रनअप पाहायला भेटेल. क्षेत्ररक्षणात बदल. एक चौकाराने खातं तर उघडलं. एक व्हाईट बॉल पाहायला भेटला आपल्याला. 5 धावा झाल्यात. यावेळी सफल झाले. मागील बाजूला चेंडूला पाठवून दिला, दाडून दिलाय चौकारासाठी. येतोय खणखणीत दणदणीत. यावेळी 9 बॉल, त्यावर आलेला चौकार. खांबाळे प्रीमियर लीग मध्ये सर्व काही पाहायला भेटणार आहे आपल्याला. आणि यावेळी चौकार. 5 धावांनी मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला भेटते. 10 धावा झाल्यात. या अतिरिक्त धावा पहा. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा हे दोन्ही तितकंच महत्वाचे आहेत. योग्य टप्प्यावर पिचिंग करावी लागेल. लाईन टर्न लेंथ अचूक पकडावी लागेल. त्यामुळे मयूर यांना थोडंसं गोलंदाजी मार्कवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. समोर आहे अनिल सारखं घातक गोलंदाज. 10 धावा झाल्यात. आणि पाहूया 46 धावांचं लक्ष देखील सोपं असू शकतं, सोपं होऊ शकतं अशा पद्धतीने धावा आल्या तर. फुललेंचा चेंडू होता, त्याला कनेक्ट करू शकले नाही आणि कॅच आउटचा अपील. अमोल सरांचा जर आपण पाहिलं तर बोट आकाशाच्या दिशेने कधी बाद होते. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. डिसिजन पंचांचा आलेला आहे. आणि कॉट बिहाइंड द विकेट आपल्याला पाहायला भेटतं. यष्टांच्या मागे एक चांगला झेल पूर्ण केला जातोय. 10 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतो. चला फास्ट करा, स्पीडअप करा. थोडंसं झटपट पटापट फलंदाज पाठवायचे. इथं बोलतो आपला नेक्स्ट बॅटर आपण लेग अंपायरच्या दिशेने पाठवायचं, तिथे उभं करायचं. 45 नंबरची जर्सी आहे. म्हणजे माझ्यामध्ये रोहित तर नाव नाहीये ना. बॅटरचं नाव अरे कन्फर्म कर ना. रोशन येतात बॅटिंगसाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर डाकुराचे फलंदाज अनिल देखील लेफ्टी होते. रोशन देखील लेफ्टी बॅटर आहेत. पुढे सरसावले. फुल टॉस घेतला चेंडूला बॅटवर. परंतु ऑन साईडला आपण जर पाहिलं तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. त्या दरम्यान सिंगल धाव पूर्ण केली जाते आणि एक चांगला थ्रो पाहायला भेटतो. सिंगलने धावफलक पुढे जातोय. डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचलो. एका षटकाचा 4 बॉल झालेत, 1 गडी बाद आणि 11 धावा झाल्या. त्या स्ट्राईकवर मात्र आपण पाहतोय की प्रफुल यावेळी प्रफुल यांना स्ट्राईक भेटते. मागील काही चेंडू अनिल स्ट्राईकवर होते. एक चेंडू फेस केला तो रोशन यांनी. फुललेंचा चेंडू आडा बॅटने खेळलेला आहे ऑन साईडला, परंतु चेंडू जातोय. आयडिश मिडॉनला खेळाडू तिथे आहेत. सिंगल धाव पूर्ण केली जाते आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्येत 1 इनिंगवर धावसंख्या झाली ती 12 धावा. संपूर्ण आमचे खांबाळे ग्रामस्थ आज या स्पर्धेसाठी दाखल झाले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. निमित्त आहे खांबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व. पहिलं पर्व ज्यावर आम्हा सर्वांना आहे गर्व, असं आमचं स्वाभिमानाचं अभिमानाचं पहिलं पर्व. गावदेवी श्री अधिष्ठ देवी चषक. अधिष्ठ देवीला नमन केलं, नतमस्तक झालं, नारळ दिला, गारानं घातला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली. या पुढे सरसावले होते. थोडासा नो लुक शॉट खेळायचा प्रयत्न होता की काय रोशन यांचं असं वाटलं आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 1 गडी बाद आणि धावसंख्या झाली आहे ती रॉयल गांगो संघाची 12 धावा. पहा 12च्या सरासरीने धावा केल्या तर जिंकू शकतात, परंतु
तिथे प्रयत्न करावे लागतील. 12 चेंडू आपल्याकडे पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा झाल्यात, परंतु इथून पुढे देखील त्याच सरासरीने तुम्हाला धावा कराव्या लागतील. माफ करा, पाहिजे. 17च्या सरासरीने दावा करावा लागेल. थोडासा गिअर चेंज करावा लागेल. षटकार चौकाराची जशी भाषा रुपेश यांनी बोलली होती तशी भाषा तुम्हाला देखील बोलावी लागेल आणि या मॅचचं समीकरण थोडंसं सोपं करावं लागेल. परंतु गोलंदाजी मार्कवर दुर्गेश येतात. गोलंदाजी मार्कवर समोर आहेत आपण जर पाहिलं तर प्रफुल्ल आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर प्रफुल्ल, नॉन स्ट्राईक एंडला रोशन. तर गोलंदाजी मार्कवर दुर्गेश. प्रफुल्ल दुसरा षटक यावेळी पाहिलं तर डाऊन द लेग साईड टाकला होता. व्हाईट बॉल, नेम क्रमांक 25. हा चेंडू पुन्हा एकदा तुम्हाला टाकावा लागेल. पंच दंडित करतील. एका धावीची भर पडते. रॉयल कांगो यांच्या धावसंख्येत संघाची धावसंख्या झाली होती 13 धावा. अभी ये मॅच किसका होगा, 13 या मेरा? कोणता संघ कोणासाठी काय करतोय यावेळी मैदानाच्या आतमध्ये, काय करतोय? आखूट टप्प्याचा चेंडू नक्कीच होता, परंतु त्यावर प्रहार करता आला नाही प्रफुल्ल यांना. शॉर्ट चेंडू पाहायला भेटत आहेत, परंतु मिसटाईम फटके देखील पाहायला भेटत आहेत. समोरच्या बाजूने कनेक्ट करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील प्रफुल्ल यांना. यावेळी मोठा फटका, चेंडू हवे, जेल पूर्ण होणार का? मिडॉनचा खेळाडू येतोय खाली आणि जेल पूर्ण केला जातोय. गुड कॅच. अजून एका विकेटचं पतन. प्रफुल्लला सोडावं लागतं मैदान. डगआउटच्या दिशेने प्रफुल्ल माघारी परत आहेत. न्यू बॅटर सुहास येतात. सुहास आपल्याला विनंती करतो थोडीशी घाई करा. आणि अभिषेक होते. आपण जर पाहिलं तर मिडनला आणि चांगला झेल टिपलाय. तर सुहास आणि रोशनी जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघांना काहीतरी करावं लागेल. धावा जोडाव्या लागतील. धावांसाठी धावाधाव करावी लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. कारण पाहिलं तर टार्गेट मोठं आहे आणि चेंडू फार कमी आहेत, त्यामुळे थोडंसं इथून गिअर चेंज करावं लागेल. मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण खेळताना पाहायला भेटतंय. पहिल्या डावामध्ये शिवप्रेमी यांनी 45 धावा केल्या. 46 धावांचं लक्ष ठेवलं होते रॉयल गांगो संघासमोर. टॉस जिंकले होते रॉयल गांगो संघ, परंतु फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. हा डिसिजन कुठेतरी योग्य ठरतोय की नाही, स्वतःच्या डिसिजनवर कुठेतरी खंत वाटत असेल रॉयल गांगो संघाला. यावेळी काय मैदानाच्या आतमध्ये हा कुठला चेंडू होता? फुलटॉस टाकला होता, परंतु फुलटॉस कुठे? नो बॉल. पाहिला तर अगदी 30 यार्डच्या बाहेर किपरच्या मागे हा चेंडू टाकला होता. माझ्या मते इराण आणि इराणच्या युद्धात कोणीतरी बॉम्ब टाकला की काय हाताने इतक्या लांब चेंडू टाकला. त्यांना बोलून घेतील तिकडे. तसं मगाशीच म्हटलं होतं की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा योग्य टाकावा लागेल. तुम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. फुललेंचा चेंडू हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू येतील डीप मधून, तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्येत एकनिभर धावसंख्या झाली ते 17 धावा. 17 झाल्यात, परंतु खतरा कुठल्या संघासाठी असणार? थोडंसं जर पाहिलं धावसंख्येच्या विचाराने तर रॉयल गांगो संघाला हा नक्कीच या मॅचसाठी खतरा असणार आहे. स्ट्राईक होते, रोटेट आणि स्ट्राईकवर येत आहेत ते रोशन. क्षेत्रक्षणात थोडासा बदल पाहायला भेटतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बॅटरच्या माध्यमातून पाहायला भेटते, त्यामुळे क्षेत्रक्षणात देखील बदल. गोलंदाजी मार्कर मयूर, माफ करा, दुर्गेश आहेत. यावेळी डॉट बॉल पाहायला भेटतोय. दुर्गेश यांच्या माध्यमातून चांगला चेंडू पाहायला भेटतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजून देखील पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. यावेळी कट केला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये, जाणार आर पार. धावा मिळतील त्या 4. येतोय खांबाळे प्रीमियर लीग. एक चौकार.
4 धावांनी धावफलक पुढे जाते. 21 धावा झाले धावफलकावर. अंतिम चेंडू असणाऱ्या या षटकातील म्हणजे दुसऱ्या षटकातील लीगची मॅचेस आपल्याला पाहायला भेटणार आहे. जो टेबल टॉप करेल तर पुढील मॅचेस खेळणार. त्यामुळे हरलेल्या संघांसाठी देखील संधी आहे. पुन्हा एकदा संधी दिलेत कारण हे सर्वच खेळाडू अगदी दूरवरून आलेत. काही गावावरून आलेत, काही मुंबईच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेत. त्यामुळे त्यांना संधी भेटावी. त्यामुळे लीगच्या मॅचेस पाहायला भेटतात आपल्याला. यावेळी बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा कव्हरचं क्षेत्र निवडलं. शॉर्ट कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडू थांबणार नाहीये. जातोय सीमा पार. पुन्हा एकदा धावा मिळतील त्या 4. येतोय 4 चौकार. 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जातोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावा झाल्या त्या 25 धावा. चला स्पीडअप करायचंय. लवकरात लवकर पुढील षटक सुरू करायचंय. अजून देखील पाहिलं तर 6 मध्ये 21 होऊ शकतात का? यस, होऊ देखील शकतात. कारण आपण तुम्हाला एक मॅच सांगतो. कॅरिबियन प्रीमियर लीग मध्ये 2025चा सामना सुरू होता. एका चेंडूमध्ये 22 धावा पाहिजे होत्या आणि एका चेंडूमध्ये 22 धावा झाल्या देखील. त्यामुळे मॅच मध्ये काही होऊ शकतं. 6 मध्ये 21 कॅरिबियन प्रीमियर लीगचा जो थरार पाहिला होता. 9 वर 9 आले होते आणि त्या 9 वर आलेले षटकार. त्यामुळे एका चेंडूमध्ये 22 धावा त्या देखील शक्य झाल्या होत्या. परंतु इथे गोलंदाजी मार्कवर बदल पाहायला भेटतोय. गोलंदाजीसाठी येत आहेत रुपेश. रुपेश यांच्या बॅटमधून 37 धावा झाल्या होत्या वैयक्तिक. तोच या मॅचचा हिरो ठरणार का? गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत रुपेश. छोटा पॅकेट बडा धमाका. समोर आहे रोशन. सुहास आहेत, माफ करा. यावेळी चांगला फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. जेल पूर्ण होणार का? जेल सुटलाय. कॅच सुटले. मॅच सुटली आहे का? रनांचा विचार केला तर मॅच मोठी आहे. त्यामुळे नक्की शिवप्रेमी संघाला या जेलचा देखील फरक पडत नाहीये. परंतु कॅचेस विन द मॅचेस. 1992च्या वर्ल्ड कप मध्ये जॉन्टी रोड्सचा एक्स्ट्रा खेळाडू होता. सबस्टिट्यूट झाला आणि त्याने 5 गडी घेतले आणि मॅन ऑफ द मॅच घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. म्हणजे सबस्टिट्यूट राहून जॉन्टी रोड्सने 5 गडी बाद केले होते आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील ठरला होता. त्यामुळे फिल्डिंगच्या माध्यमातून देखील तुम्ही मॅचेस जिंकू शकता. यावेळी चांगला चेंडू रुपेश यांचा कमबॅक केला. यावेळी डॉट बॉल पाहायला भेटतोय. अनेक क्रिकेटचे विक्रम आहेत जे मैदानाच्या आतमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला भेटले. T20 मध्ये पाहायला भेटले. IPL देखील सुरू आहे. त्यामुळे नक्कीच त्याचा देखील आनंद सर्व घेत आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आमच्यासाठी महत्वाचं काय तर आमच्यासाठी खांबाळे प्रीमियर लीग महत्वाचे आहे. विकेट येतोय. मयूर होते यष्टांच्या मागे आणि मैदान सोडावं लागतंय. ते सुहास बाद होत आहेत. चला लवकर जायचं मैदानाच्या आतमध्ये. विनंती करतो. संकेत 33 नंबरची जर्सी परिधान केली. थोडंसं धावायचं आहे संकेत. विनंती असेल आपल्याला. तीन चेंडूचा खेळ शिल्लक. 3 मध्ये 19. थोडासा टार्गेट लांब आहे. लक्ष दूर आहे. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. कुठेतरी शिवप्रेमी लायन्स संघाने आपले खिशात टाकलेला आहे. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. गुड बॅटिंग रुपेश. गुड बॉलिंग आणि हार्ड लक टीम रॉयल गांगो. आपले देखील प्रयत्न चांगले होते. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. नेक्स्ट मॅच देखील लवकर सुरू करायचे. सामना सुरू होण्यापूर्वी एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघांचे इथे आले पाहिजे. अन्यथा बॉल पडणार नाही याची नोंद घ्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो रुपेश यांना. रुपेश यायचं लवकर. वैयक्तिक 37 धावा केला. एक गडी बाद केला. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद आणि 37 धावा केल्या त्या रुपेश यांनी आणि त्यांनाच जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. येऊ ना तिकडे.
यस रुपेश आहे सर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यास